तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम अथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की SRPFचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि SRPFचे ग्राउंड हे 16 मार्चपासून स्टार्ट होणार आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्यांनी SRPFच्या ग्राउंडला 100% द्यायचं आहे, तर कुणी जिल्हा पोलीस म्हणजे जिल्ह्याचं जे आता ग्राउंड झालेलं आहे, ज्यांचा पेपर आहे 15 मार्चला असं सांगतात की पेपर आहे ऑफिशियल न्यूज, तर कोणी पेपरवर ध्यान द्यायचं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा पोलीसचं ग्राउंड हे चांगलं बसलेलं आहे, ज्यांना अशी खात्री आहे की मला ग्राउंडला चांगले मार्क आहेत, त्यांनी जिल्हा पोलीसच्या पेपरला जायचं तर सगळ्यांनीच आहे, पण त्या विद्यार्थ्यांनी खूप असा चांगला अभ्यास करून पेपरला जायचं आहे आणि आपला 100% देऊन पेपर क्लिअर करायचा आहे आणि ह्या वर्षी एक पोस्ट निवडायची आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आता प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या, करंट अफेअर्स करा आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा, जेणेकरून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा, जेणेकरून तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी एक पॅटर्न बनेल की तुम्हाला कळेल पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारतात. तर हे झालं जिल्हा पोलीससाठी की ज्यांचे ग्राउंड जिल्हा पोलीसचे ग्राउंड चांगले झालेले आहेत आणि जे पेपर देणार आहेत. तर आता त्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचे जिल्हा पोलीसचे ग्राउंड हे चांगले झाले नाही, ज्यांना मार्क कमी आहेत, ज्यांना असं वाटतंय की माझं जिल्हा पोलीसला होऊ शकत नाही यावेळेस, त्यांनीसुद्धा पेपरला जायचं आहे, पेपर चांगल्या पद्धतीने द्यायचा आहे. एक तुमची पूर्वतयारी किंवा एक काय म्हणता येईल त्याला, एक तुम्ही जी टेस्ट देता अकॅडमीमध्ये किंवा कुठे, तशी एक टेस्ट म्हणून, रिअल लाईफ एक्सपिरियन्स म्हणून पेपर द्यायचा आणि 100% द्यायचं आहे तुम्ही. पण पेपर असं समजायचं नाही आहे, असं समजायचं की तुमचं सिलेक्शनच होईल किंवा काय माहिती कट ऑफ जर कमी लागला आणि तुमचं खरंच सिलेक्शन झालं, तर तुम्हाला 95+ मार्क्स आले तर पेपरला. तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे जिल्हा पोलीसचं चांगलं नाही झालं आहे, त्यांनी आता SRPFवर जोर द्यायचा आहे, कारण की SRPFचं ग्राउंड खूप सोपं आहे. SRPFचं ग्राउंड हे 5 किलोमीटर आहे 50 मार्क्ससाठी, बाकी गोळा आणि 100 मीटर आहे. तर 5 किलोमीटर 25 मिनटात झोपेतून उठूनही मारू शकता, कारण की आम्हीच इकडे 5 किलोची रायफल घेऊन आणि 5 किलो पाठीवर ओझं घेऊन 24 मिनटात 5 किलोमीटर मारतो. तर तुमच्यासाठी तर काहीच नाही 5 किलोमीटर. राहिलं 100 मीटर हे 12:50च्या आत तर सगळेच मारतात किंवा जास्तीत जास्त 13 सेकंद 13:50 होतील. आणि गोळा हा तुम्हाला आउट ऑफ करायचाच आहे. पाटी लावून गोळा फेका, मी नेहमी सांगतो पाटी लावूनच गोळा फेकायला पाहिजे, नाहीतर ऐनवेळी पंचायत होते पाटी नसली तर गोळा तुमचा आउट ऑफ कराच. गोळा फेकताना मुद्दामून अंतर हे जास्त ठेवा गोळ्याचं आणि पाटी लावून गोळा फेका. वाटलं तर क्रिएटिन खा, 2-2 टाईम क्रिएटिन खा, पण 5 ग्रामच्या वर क्रिएटिन खाऊ नका दोन्ही टाईम मिळून. सकाळी 2.5 संध्याकाळी 2.5 ग्राम पण क्रिएटिन खा आणि तुमचा गोळा हा आउट ऑफ करा. आणि त्यानंतर मित्रांनो, रनिंग 100 मीटरसुद्धा चांगली रनिंग करा. जेमतेम SRPFला सगळेच मुलं 93, 95, 97, जास्तीत जास्त 97चं ग्राउंड मारतात किंवा 93, 95चं तर ग्राउंड तर फिक्सच आहे. तर SRPF खूप चांगली संधी आहे ज्या मुलांसाठी ज्यांनी जिल्हा पोलीसचं ग्राउंड चांगलं गेलेलं आहे, कारण की SRPFचं ग्राउंड खूप चांगलं बसू शकतं तुमचं. जास्तीत जास्त मला तर वाटतं आहे 95 किंवा 97 मार्कचं ग्राउंड हे तुमचं SRPFचं बसायलाच हवं. अशीच मेहनत करा. आणि SRPFचा पेपरसुद्धा जिल्हा पोलीसपेक्षा थोडा हार्ड असतो, कारण की SRPFचं ग्राउंड सोपं असतं, म्हणून पेपरकडे सुद्धा लक्ष द्या. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जास्त वाचा SRPFसाठी, करंट अफेअर्स वाचा. SRPFचा एवढासुद्धा कट ऑफ लागत नाही, मला तरी वाटतं आहे 200 पैकी SRPFचा 185, कास्टवाल्यांचा तर 180-85 आणि जनरलवाल्यांचा तरी 90पर्यंत लागेल, कारण की पेपरवर डिपेंड आहे पेपर कसा येतो, कारण की ग्राउंड तर सगळ्यांचं सोपंच आहे SRPFचं, तर पेपर मेन आहे. आणि त्यानंतर झालं, काही मुलांच्या मनात असा प्रश्न असतो, मीही जेव्हा 5 किलोमीटरसाठी तयारी करायचो तरी तेव्हा मलाही थकवा जाणायचा, कारण की कार्बोहायड्रेट संपलेले असतात बॉडीतले. तर सगळ्यात सोपा मार्ग आहे कार्बोहायड्रेट इंटेक करण्याचा, तर रताळं खा, ज्याला की स्वीट पोटॅटो म्हणतात. रताळं खा, रोज सकाळ संध्याकाळ रताळे खात जा. रताळ्याने कार्बोहायड्रेट जास्त वाढतात, कारण की मला माहिती आहे, मला एक्सपिरियन्स आहे. आणि भरतीला जायच्या दिवशीसुद्धा 2 दिवस कंटिन्यू रताळेच खा जास्त प्रमाणात. भरतीला जाताना सुद्धा रताळेच घेऊन जा,
कारण की खूप फायदा आहे. कारण की 5 किलोमीटर बघा स्पीडचा गेम नाही, तर 5 किलोमीटर हा आहे एन्ड्युरन्सचा गेम. तुम्हाला 25 मिनिटात तर कोणीही येऊ शकतंय. पण ज्या मुलांचं नाही आहे, काही मुलांचं, सगळ्यांचंच नसतं फिजिकल, तसं काही मुलांचं नाही आहे फिजिकल, तर त्यांनी ट्राय करा. आणि गोळ्यासाठी क्रिएटिन खा, जास्तीत जास्त पाणी प्या. कारण की आता ऊन खूप वाढलेलं आहे. 5 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे सगळ्यांनी. आणि ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे SRPF वाल्यांसाठी. कारण की ग्राउंड, ज्या मुलांचं ग्राउंड कमजोर आहे त्यांना इथे संधी आहे. ग्राउंड एवढं हार्ड नाही, तर ग्राउंड तुम्ही करू शकता. जेमतेम 95 मार्क तुम्ही आरामात पाडू शकता. मेन म्हणजे तुमचा गोळा आउट ऑफ करा. आणि लेखी, तर ज्यांचं ग्राउंड मुळातच कमी आहे त्यांची लेखी स्ट्रॉंग असतेच. आणि ज्यांची लेखी स्ट्रॉंग नाही आहे तर SRPFचे पेपर तर लेटच होणार आहेत. कारण की अजून जिल्हा पोलीसचे पण पेपर झालेले नाही आहेत, मुंबईचे पण पेपर बाकी आहेत. तर SRPFवाल्यांनी हे लक्षात असू द्या की ग्राउंड चांगलं झालंच पाहिजे आणि पेपरलासुद्धा चांगले मार्क भेटले पाहिजे. या अनुषंगानेच अभ्यास करा. मला माहिती आहे तुम्ही करू शकाल, कारण की जिद्द आहे तुमच्यामध्ये. तर याच मार्गाने तुम्ही ग्राउंड द्या, पेपर द्या. आणि जिल्हा पोलीसच्या पेपरलासुद्धा जा. माझं म्हणणं आहे ज्यांचं ग्राउंड कमी आलेलं आहे त्यांनी जा. तुम्हाला एक अनुभव भेटेल की कसा पेपर असतो, कशी शांतता असते, कसा पेपर सोडवायचा. कारण की रिअल टाईम एक्सपिरियन्सच असतो. त्यामुळे सर्वांनी जा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद.